आपल्या वेद, पुराण आणि ग्रंथामध्ये ब्रह्ममुहूर्ताला अतिशय शुभ मानले गेले आहे. आपल्या ऋषीमुनींनी या मुहूर्ताचे विशेष महत्त्व सांगितले आहे. लक्षणीय बाब म्हणजे झोपेतून उठण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. ब्रह्ममुहूर्तावर जागरण केल्याने सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान, बुद्धी आणि आरोग्य प्राप्त होते. ब्रह्ममुहूर्तामध्ये दिवसाचे कामकाज सुरू केल्याने संपूर्ण दिवस चांगला जातो. यावेळी वातावरणात सकारात्मक ऊर्जा असते आणि यावेळी केलेले कोणतेही काम यशस्वी होते. तर चला मग जाणून घेऊया ब्रह्ममुहूर्त इतका खास का मानला जातो, त्याची योग्य वेळ कोणती आहे. ब्रह्ममुहूर्ताला रात्रीचा शेवटचा भाग म्हणतात. म्हणजे जेव्हा रात्र संपून दिवस सुरू होतो, अर्थात त्याला पहाट म्हणतात. ब्रह्म म्हणजे परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे काळ, म्हणजेच ईश्वराचा काळ. दिवसाच्या 24 तासांमध्ये 30 मुहूर्त असतात. म्हणजे एक मुहूर्त 48 मिनिटाचा. ब्रह्ममुहूर्त हा रात्रीचा चौथा प्रहर असतो. सूर्योदयाच्या आधीच्या प्रहरात 2 मुहूर्त असतात. त्यातील पहिल्या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. 48 मिनिटांचा कालावधी म्हणजे मुहूर्त जो सूर्योदयाच्या 1 तास 36 मिनिटे आधी सुरू होतो आणि सूर्योदयाच्या 48 मिनिटे आधी संपतो. हा पारंपरिकपणे रात्रीचा उपांत्य टप्पा किंवा मुहूर्त आहे आणि योगाच्या सर्व पद्धतीसाठी हा एक शुभ काळ मानला जातो. ब्रह्ममुहूर्त हा रात्रीचा 14वा मुहूर्त काळ आहे. हा मुहूर्त 48 मिनिटांचा कालावधी असतो, ज्यामध्ये संपूर्ण रात्र 15 मुहूर्तांची असते. भौगोलिक स्थान आणि वर्षाच्या वेळेनुसार सूर्योदयाची वेळ प्रत्येक दिवशी बदलते आणि ब्रह्ममुहूर्ताची वेळ त्याप्रमाणे बदलते. उदाहरणार्थ, जर सूर्योदय सकाळी 6 वाजता असेल तर ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:24 सुरू होतो आणि पहाटे 5:12 संपतो. आयुर्वेदानुसार मानवी शरीरात वात म्हणजे वायू आणि आकाश, पित्त, अग्नी आणि पाणी आणि कफ म्हणजे पृथ्वी आणि पाणी असे 3 दोष आढळतात. या 3 दोषांची वाढ किंवा घट काळाच्या चक्राशी संबंधित आहे. सूर्योदयापासून 10 वाजेपर्यंत ही कफाची वेळ आहे. 10 पासून 2 पर्यंत ही पित्ताची वेळ आहे आणि 2 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत ही वाताची वेळ आहे. ब्रह्ममुहूर्ताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात हा सर्वोत्तम काळ मानला जातो. पौराणिक काळात जे ऋषीमुनी असायचे त्यांनी हा वेळ ध्यान करण्याची योग्य वेळ मानली आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने मन ताजेतवाने आणि शांत होते. हा काळ ध्यानासाठी आणि मन स्थिर करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. त्यामुळे चिंता आणि तणाव कमी होते. ब्रह्ममुहूर्तामध्ये व्यक्तीचे मन शुद्ध आणि शांत होते, ज्यामुळे ध्यान आणि प्रार्थना करणे सोपं होतं. मनासह आत्म्यालाही जवळ आणण्यासाठी हा काळ महत्त्वाचा असतो. ब्रह्ममुहूर्तामध्ये संपूर्ण वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते आणि ही ऊर्जा आपल्या आतल्या ऊर्जेतून आली तर आपल्या मनात चांगले विचार येतात आणि उत्साह आणि उत्साहाचा संचार होतो. ब्रह्ममुहूर्तावर उठणारी व्यक्ती आध्यात्मिक आणि नेहमी आनंदी असते. ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या ध्यानाचा सराव हा आत्मविश्लेषण आणि ब्रह्मज्ञानाचा सर्वोत्तम काळ मानला जातो. ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने शरीरात शारीरिक शक्ती आणि तग धरण्याची क्षमता निर्माण होते. वेदानुसार ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर आणि फिरायला गेल्यावर प्राणशक्तीसह शुद्ध प्राणवायूचे सेवन आणि स्पर्श आपल्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करतो. जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठतो त्याला
उत्तम आरोग्य, बल, बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते. वाल्मिकी रामायणात ब्रह्ममुहूर्ताबद्दल एक कथा सांगण्यात आली आहे. यानुसार पवनपुत्र हनुमानजी यांनी ब्रह्ममुहूर्तामध्येच अशोक वाटिका गाठली, जिथे त्यांनी वेदमंत्रांचे पठण केले आणि माता सीताला ऐकवले. हे देखील शास्त्रात नमूद केलेले आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून सौंदर्य, लक्ष्मी, बुद्धिमत्ता, आरोग्य इत्यादी मिळते. असे केल्याने शरीर कमळासारखे सुंदर बनते. ब्रह्ममुहूर्त हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि मौल्यवान काळ मानला जातो. जर आपण ब्रह्ममुहूर्तावर जागे होऊन हा वेळ विविध सकारात्मक उपक्रमांमध्ये घालवला तर आपले जीवनाचे अनुभव अधिक चांगले होऊ शकतात आणि आपण यशाचे शिखर गाठू शकतो. नवीन काम किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी ब्रह्ममुहूर्त हा सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात व्यक्तीचे मन फ्रेश असते आणि विचार करण्याची शक्ती जास्त असते. त्यामुळे आपल्याला कामात यश मिळते. पृथ्वीचे, सूर्य आणि चंद्रासोबतचे नाते अशा स्वरूपाचे आहे की मानवी शरीरात या काळात काही विशिष्ट शारीरिक बदल घडून येतात. वैद्यकीय शास्त्राने असे देखील शोधून काढले आहे की आपले संपूर्ण शरीर विशिष्ट अशा अनुकूल वातावरणात असते आणि नैसर्गिकरित्या पिनियल ग्रंथीमधून स्तवणारे मेलाटोनिन नावाचे रासायनिक द्रव तयार होत असते. आपल्याला याचा उपयोग करून घेता येतो, कारण ब्रह्ममुहूर्ताच्या वेळात पिनियल ग्रंथीमधून हा स्राव सर्वाधिक प्रमाणात होत असतो. त्यामुळे आपल्या शरीर यंत्रणेला एक सहज स्थैर्य प्राप्त होऊ शकते. आधुनिक वैद्यकीय शास्त्रात मेलाटोनिनकडे मानसिक स्थितीचे नियंत्रक म्हणून बघितले जाते. अनेक वेळा आपल्याला स्वतःमध्ये सहजता आणण्याबद्दल सांगितले जाते. सहजता आणणे म्हणजे आपल्यात कुठलीही अस्थिरता राहिलेली नाही. तर ही सहजता ब्रह्ममुहूर्ताच्या काळात नैसर्गिकरित्या साध्य होते. या वेळेत आध्यात्मिक साधना केल्याने त्याचा सर्वाधिक फायदा मिळतो. ब्रह्ममुहूर्त म्हणजे निर्म्याताचा काळ. आपण याकडे या प्रकारे पाहू शकतो. ही अशी वेळ आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःला पुन्हा नव्याने घडवू शकता. तुम्ही स्वतःचे ब्रह्म म्हणजे निर्माता बनू शकता आणि स्वतःला हवं त्या प्रकारे घडवू शकता. आपणास ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा.